हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्. जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथूनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि 6व्या अध्यायातील 12व्या क्रमांकाची ही ओवी आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, तो जो संजय आहे तो संजय आता त्या संजयाकडून श्रद्धापूर्वक बोलणं घडणार आहे. तो अत्यंत आनंदित झालेला आहे, आनंदाने तृप्त झालेला आहे आणि भगवंताच्या बोलण्याचा अभिप्राय त्याला कळालेला आहे. त्या आनंदाच्या तृप्तीनं तेणे आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे आणि अभिप्राय कळालेल्या मनाने अंतःकरणाने त्या संजयाकडून तया आता आदरेसी बोलणे घडेल, श्रद्धापूर्वक बोलणं त्याच्याकडून घडणार आहे. आणि तो जो गीतेतील 6व्या अध्यायाचा जो प्रसंग आहे तो मोठ्या आयणीचा बुद्धिचातुर्याचा असा असणार आहे. ज्याप्रमाणे क्षीरसागरातून अमृत निर्माण व्हावं, अमृताचा लाभ व्हावा, अमृत प्राप्त व्हावं, त्याप्रमाणे हा 6वा अध्याय म्हणजे गीतेच्या अर्थाचं सारच आहे. विचाररूपी समुद्राचा पैल तीर आहे आणि अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचं जणू उघडलेलं हे काय आहे, कोठार आहे, भांडारच आहे. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. तो 6वा अध्याय कसा असणार आहे, जे आदि प्रकृतीचे विसवणे, आदि प्रकृतीचे विसवणे, आदि मायेचं विश्रांती स्थान आहे. जे शब्द ब्रह्मासी न बोलणे आणि ज्या ठाई शब्द ब्रह्म म्हणजे वेद, त्या वेदाला देखील मौन धारण करावं लागतं. जेथोनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे, त्याच रीतीनं ज्यापासून गीतारूपी वेलीच्या अंकुराचा जो मूळ आहे ते मूळ वाढीस लागलेलं आहे. जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे, जेथून गीतारूपी वेलीचं स्वरूप वाढीला लागलेला आहे, असा हा काय असणार आहे, 6वा अध्याय असणार आहे. जे आदि प्रकृतीचे विसवणे, जगाचं मूळ कारण असलेली जी प्रकृती, त्या प्रकृतीचं विश्रांती स्थान म्हणजे हा 6वा अध्याय. कारण गीतार्थाचं सार काय आहे, परब्रह्म. गीतेच्या अर्थाचं सार म्हणजे ब्रह्म, ते जगाचं मूळ कारण असलेल्या प्रकृतीचं काय आहे, विश्रांती स्थान आहे. प्रकृती सुद्धा जेथे काय होते, लीन होते, जिला आदि प्रकृती म्हणा, मूळ माया म्हणा, प्रधान म्हणा, अव्यक्त म्हणा, अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा, या वेगवेगळ्या नावाने जिला काय केलं आहे
संबोधलेलं आहे ती एकाचीच ही काय आहे सगळी नाव आहे. ही जी प्रकृती आहे ही प्रकृतीनंच काय केलेलं आहे जीवात्म्याचा आणि परमात्म्याचा वियोग घडवून आणलेला आहे. पण योगानं काय होतं ही प्रकृती आपल्या अधिष्ठानामध्ये म्हणजे परब्रह्म स्वरूपामध्ये काय होते लीन होते आणि ती प्रकृती विलीन झाली की मग निरुपाधिक शुद्ध असलेलं वाच्यवाचक भाव ज्या ठिकाणी नाही आहेत असं एकच परमात्म तत्व उरतं. म्हणजे हा 6वा अध्याय गीतार्थाचं सार आहे. म्हणजे गीतेच्या अर्थाचं सार काय आहे परब्रह्म तत्व. आणि हा अध्याय कसा आहे आणखीन आदी प्रकृतीचे विसवणे म्हणजे जगाचं मूळ कारण असलेली प्रकृती त्या प्रकृतीचं विश्रांती स्थान. कारण प्रकृती ही त्या परब्रह्म स्वरूपात काय होते लीन होते जे आदी प्रकृतीचे विसवणे. पुन्हा जे शब्द ब्रह्मासी न बोलणे तिथं शब्द ब्रह्म म्हणजे वेद त्या वेदाचं वाचकत्व राहत नाही. वेदा अवेदा भवंती त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी वेद देखील काय होतो मौन धारण करतो. लक्षात आलं का. वेद जाणो गेला पुढे मौनावला. नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे तो जाणायला गेला आणि त्याने काय धारण केलं मौन धारण केलं. म्हणजे त्यानं त्या परमात्मा स्वरूपाला जाणलं पण त्याच्याबद्दल त्याला बोलता येत नाही. जे शब्द ब्रह्मासी न बोलणे फक्त जे ब्रह्म नाही त्या गोष्टीबद्दलच तो एवढं बोलू शकतो हे ब्रह्म नाही. लक्षात आलं का. न इति न इति नेती नेती वेद काय करतो म्हणतो हे ब्रह्म नाही हे ब्रह्म नाही हे ब्रह्म नाही. आणि जे ब्रह्म आहे तिथपर्यंत आला की तिथं तो काय करतो मौन धारण करतो. जे शब्द ब्रह्मासी न बोलणे विधिमुखानं वेद त्या परमात्म तत्वाचं वर्णन करू शकत नाही. हे असो शब्द ब्रह्म जिये बाजे शब्द मावळलिया निवांत निजे तो गीतार्थ मराठिया बोलीजे हा पाडू काय. पुढं 9व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की शब्द ब्रह्म जिये बाजे शब्दू मावळलिया निवांत निजे. हा शब्द ब्रह्म म्हणजे वेद हा ज्या बाजेवरती काय होतो त्याचा शब्द मावळल्यानंतर निवांत निजतो म्हणजे परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी. असा हा गीतार्थ तो मराठीत मला सांगता आला. हा ही काही सोपी गोष्ट आहे का सोपी गोष्ट नाही. हा 6वा अध्याय कसा आहे जे आदी प्रकृतीचे विसवणे गीतार्थाचं सार असलेली जगाचं मूळ कारण असलेली प्रकृती त्या प्रकृतीचं हे विश्रांती स्थान आहे. जे शब्द ब्रह्माशी न बोलणे शब्द ब्रह्म म्हणजे ज्या ठिकाणी वेद देखील काय करतो मौन धारण करतो. जेथोनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे आणि गीता रूपी जी अमृत वेल आहे त्या वेलीचा अंकुर जेथून वृद्धिंगत होतो असा हा काय आहे 6वा अध्याय. जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे जेथून गीतारूपी वेलीचं स्वरूप वाढीला लागलेलं आहे. तो अध्याय हा 6वा. वरी साहित्याची या बरवा सांगिजेल म्हणोनी परिसावा चित्त देऊनी. तो अध्याय हा 6वा. असा हा 6वा अध्याय आहे. वरी साहित्याची या बरवा आणि त्यावर असा तर आहेच कसा इथून सांगितलेला तो गीते माझी षष्ठीचा प्रसंग असे आयनीचा जैसा क्षीरार्णवे अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडारो घडले का. जे आदी प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे तो अध्याय हा 6वा. असा हा काय आहे 6वा अध्याय आहे. एवढंच नाही असा तर हा आहेच वरी साहित्याची या बरवा त्यावर सर्व अलंकारादी साहित्याने हा काय आहे परिपूर्ण आहे असा सांगितला जाणार आहे. म्हणजे हा
6वा अध्याय हा आदिप्रकृतीचं विश्रांती स्थान, शब्द ब्रह्म जिथं मौन धारण करतात, ज्या ठिकाणावरून ही गीतारूपी अमृत वेल वाढीला लागलेली आहे, गीतार्थाचं सार आहे, विवेक सिंधूचं पार आहे, योग विभव भांडार उघडलेलं आहे, हे असं तर आहेच आहे. त्यावर अलंकारादी ही जे साहित्य क्षेत्रातले आहेत, म्हणजे रस, काव्य रस वगैरे याने परिपूर्ण हा सांगितला जाणार आहे, सांगिजेल. तो अध्याय हा 6वा वरी साहित्याची या बरवा सांगिजेल. म्हणून परिसावा चित्त देऊनी, म्हणून चित्त देऊनी परिसावा, म्हणून तो एक चित्तानं आपण ऐकावा. ज्ञानोबाराय म्हणतात. इथून पुढे तर आणखी खूप वर्णन केलेलं आहे ज्ञानोबारायांनी. तो अध्याय हा 6वा, असा हा 6वा अध्याय आहे. या 6व्या अध्यायात योग या विषयाचं महत्त्व, श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. त्या योगाबद्दल विशेष आदर दाखवलेला आहे. या ओवीमध्ये वरच्या सांगितल्याप्रमाणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे म्हणून काठिण्य सुद्धा काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. पण कठीण विषय वर्णन करत असताना तो ज्ञानोबारायांप्रमाणे जर वर्णन केलं तर तो कठीण वाटत नाही. लक्षात आलं का? आता हा गीतार्थ हा विषय काय सोपा आहे का? पण तरी देखील ज्ञानोबाराय वर्णन करतात, त्यामुळं तो तितकं कठीण वाटत नाही. कारण उपमा, अलंकार इत्यादी गोष्टींनी ते काय करतात, गोष्टींच्या माध्यमातून वर्णन करतात. आता उपनिषद जे आहेत, वेदाचा ज्ञानकांडात्मक असलेला भाग, त्यामध्ये सुद्धा रूपक, दृष्टांत इत्यादींचा काय केलेला आहे, प्रयोग केलेला आहे. पण ज्ञानोबाराय जेवढा प्रयोग करतात तेवढा काही कोणी करत नाही. ज्ञानोबारायांची ही काय आहे, एक शैली आहे, एक हातवटी त्यांची आहे. ते म्हणतात ना, तेणे आबाल सुबोधे ओवियेचे नि प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. ही अक्षरं काय केली आहेत, आम्ही निर्माण केली आहेत, पण ब्रह्मरस सुस्वादे आणि कुणालाही कळतील अशी. तेणे आबाल सुबोधे, बालकापासून थोरापर्यंत ही अक्षरं कशी केली आहेत, आम्ही सगळ्यांना कळतील अशी सुबोधे. ओवियेचे नि प्रबंधे, हा ओवी प्रबंध म्हणजे ज्ञानेश्वरी, ह्या ओव्या आम्ही ज्या रचलेल्या आहेत, ह्या आबाल सुबोधे. श्रद्धापूर्वक जर त्याचं पठन आपण करू तर कठीणात कठीण प्रमेय जे आहेत, सिद्धांत, ते सुद्धा कळायला काय होईल, मदत होणार आहे. साहित्याचा वापर अधिकात अधिक ज्ञानोबाराय करतात. साहित्य हे काय आहे, एक शास्त्र आहे. हितेन सहितम साहित्यम असं त्याला म्हटलेलं आहे. किंवा त्यामध्ये जो प्रयोग केला जातो, शब्दालंकार, अर्थालंकार, रस, छंद, वृत्त, ध्वनी, या सगळ्यांनी युक्त सहित असतं, त्याला काय म्हणतात, साहित्य म्हणतात. काव्य हा साहित्याचाच एक काय आहे, भाग आहे. ज्ञानोबारायांचा या काव्य साहित्यावर मोठा भर असलेला आपल्याला दिसून येतो. ते म्हणतात, जेथ साहित्य आणि शांती, जे हे रेखा दिसे बोलती. या ठिकाणी काय आहे, साहित्य आहे आणि शांती आहे. साहित्यवाणे सपूर उजाळाचे, साहित्य सोनियाची या खाणी, असं अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. ओविया होती लेणे साहित्यासी, साहित्याचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. म्हणजे उपमा, दृष्टांत, अलंकार इत्यादिकांचा काय केलेला आहे, उपयोग केलेला आपल्याला दिसून येतं. इथंच येईल पुढे, दाऊ वेल्हाळे देशी नवी, जे साहित्या ते ओजावी, असं काय येणार आहे पुढं. शब्दप्रयोग ज्ञानोबाराय करणार आहेत. त्या 13व्या अध्यायामध्ये देखील काही ठिकाणी असा प्रयोग केलेला आपल्याला आढळून येतो. हे पहा, एखादं फळ, मधुर फळ, ते आतून चांगलंच असतं, चांगलंच असावं, पण त्याचा आकार सुद्धा कसा असला पाहिजे,
आकर्षक असला पाहिजे की नाही. आता फळ आहे ते पौष्टिक आहे, शरीर संवर्धनासाठी आवश्यक आहे, पण त्या फळाचा जर आकार जर कसा असेल, चांगला असेल, आकर्षक असेल, तर ते आणखीच काय चांगलं. तसं तत्वज्ञान हे काय आहे, हे अमृत स्वरूपच आहे, चांगलंच आहे, पण ते तत्वज्ञान कळेल अशा भाषेत आणि पुन्हा कसं अलंकारयुक्त भाषेत असेल तर अधिकच काय चांगलं. आता तत्वज्ञानाचे जे ग्रंथ आहेत संस्कृत भाषेमध्ये, काही ग्रंथ ते तत्वज्ञान प्रधान आहेत, त्याच्यात तत्वज्ञानच आहे, त्याच्या अध्ययनानं लाभच होणार आहे. पण ती जी भाषा वापरली गेलेली आहे ती अतिशय कशी आहे, कठीण अशी काय आहे भाषा आहे. ज्ञानोबा मात्र तत्वज्ञानच सांगतात, पण भाषा कशी आहे त्यांची, ते बोलतात त्याप्रमाणे. तैसे साचा आणि मितुल्या आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जसं अमृताच्या लाटा किंवा अमृतावर तरंग उमटावेत त्याप्रमाणे काय आहेत त्यांचे शब्द आहेत. लक्षात आलं का? ते त्यांनी सांगितलेलं आहे पहा. तैसे अध्यात्मशास्त्री अंतरंगचे अधिकारी आहे, परंतु पुढं येर लोकू वाक्चातुर्य होईल सुखिया. लक्षात आलं का? हे अध्यात्मशास्त्र आहे, गीता हे अध्यात्मशास्त्र आहे. त्या गीतेवरचं हे भाष्य हे अध्यात्मशास्त्र आहे. आणि याचा अधिकारी कोण? ते म्हटले अंतरंग अधिकारी आहे. बहिरंग माणूस अध्यात्मशास्त्राचा अधिकारी नाही. जो अंतरंग जिज्ञासू आहे, मुमुक्षू आहे, ज्याला आत्म्याला जाणून घेण्याची तीव्र काय आहे इच्छा आहे, मोक्षाची तीव्र इच्छा आहे, मोक्ष इच्छा, मुमुक्षू जो आहे तो या शास्त्राचा अधिकारी आहे. पण मग कुणी विचारेल ज्ञानोबा का मग आम्ही तर अनधिकारी आहोत, विवेक वैराग्यहीन लोक, आम्ही सामान्य लोक आहोत, मग तुमच्या या अध्यात्मशास्त्राचा आम्हाला उपयोग नाही का? ते म्हटलं हो, उपयोग आहे. येर लोकू म्हणजे जे अधिकारी नाहीत, अधिकारी या शास्त्राचे अंतरंग जे लोक आहेत ते अधिकारी आहेत, म्हणजे अंतरंग नाहीत त्यांना उपयोग नाही. मग ते त्यांनाही उपयोग आहे. येर लोकू जे अधिकारी नाहीत, अंतरंग नाहीत, ते सुद्धा या ग्रंथाच्या अध्ययनानं, पठनानं, श्रवणानं, मननानं येर लोकू वाक्चातुर्य होईल सुखिया, ते सुद्धा सुखी होतील. कशाने? वाक्चातुर्य, माझ्या वाणीच्या सामर्थ्यानं, माझ्या वाणीच्या प्रभावानं. ज्ञानोबा म्हणतात मी ज्या शब्दांची योजना या ग्रंथांमध्ये करणार आहे त्या शब्दांमध्ये असं सामर्थ्य ओतलेलं आहे की जे अधिकारी नाहीत ते लोक सुद्धा या ग्रंथाच्या पठणानं काय होतील? सुखी होतील. ज्ञानोबा जर सुखी होतील असं म्हणत असतील तर त्यांचं ते सुखी होणं म्हणणं म्हणजे ह्या वैषयिक सुखाप्रमाणे नाही आहे. त्यांना देखील ब्रह्मसुखच काय होईल? प्राप्त होईल. जनाबाई म्हणतात त्याप्रमाणे वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसावर या टीकेशी, ज्ञान होय मूढा अति मूर्खा त्या दगडां वाचिल जो कोणी जणी त्याशी लोटांगणी. कारण ज्ञानोबा या ज्ञानेश्वरीमध्ये हे सिद्धांत सांगताना जी भाषा वापरणार आहे ती अत्यंत सोपी, मधुर आणि रस अलंकार युक्त अशी असणार आहे. तो अध्याय 6वा वरी साहित्याची या बरवा सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. हा जो 6वा अध्याय आहे अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्यात पुन्हा रस आणि अलंकार यांचा सहभाव ज्याच्यात आहे अशा साहित्याच्या सौंदर्यानं सांगितला जाणार आहे. म्हणून श्रोत्यांनी चित्त देऊन हा 6वा अध्याय काय करावा? ऐकावा, श्रवण करावा. माझा मराठाची बोलू कौतुकी, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. ते काय म्हणतात? माझा मराठाची बोल कौतुकी. माझा हा बोल शब्द कसा असणार आहे? मराठाची म्हणजे मराठीच असणार आहे. प्राकृत भाषेतच काय करणार आहे? मी बोलणार आहे, सांगणार आहे. परी अमृता ते ही पैजा जिंके. परंतु ही जी भाषा आहे ही गोडीच्या बाबतीत अमृतातेही, अमृताला ही प्रतिज्ञेनं काय करेन? जिंकेल. अमृताशी पैज लावील, केवळ पैज लावणार नाही तर ती पैज जिंकेल. ऐशी अक्षरे रसिके
मेळवीन. अशा रीतीच्या रस अलंकार युक्त शब्दांची मी काय करील, योजना यामध्ये करणार आहे. भगवंतानं अर्जुनाला सांगितलेला हा 6वा अध्याय हा तर उत्कृष्ट आहेच, पण त्यावर मी जे हे भाष्य करणार आहे ते कसं असणार आहे, प्राकृत भाषेत बोलणार आहे. पण जरी प्राकृत भाषेत मी बोलत असलो तरी देखील त्या शब्दाची गोडी अमृताशी देखील पैजा जिंकेल, प्रतिज्ञेनं अमृताला सुद्धा काय करील, जिंकून टाकेल. माझं हे प्रतिपादन मराठीत असणार आहे, हे खरं आहे. पण ते सहज लिहिलेनंच कौतुके अमृतातेही पैजा जिंके. पण गोडीच्या बाबतीत कौतुकानं सहज हसत खेळत अमृताशी देखील पैज जिंकू शकेल. ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. अशा रसिक अक्षरांची म्हणजे रस अलंकार युक्त शब्दांची, रसभरित शब्दांची मी योजना यामध्ये करणार आहे. ही जी ओवी आहे, आणि या ओवीपासून हे पुढं काही जे आणखी काही ओव्या आहेत, भाष्य जे आहे त्यामध्ये ज्ञानोबरायांचा आत्मविश्वास आपल्याला दिसून येतो आणि त्यांच्या व्याख्यानाचं अलौकिकत्व, त्यांच्या व्याख्यानाचा अलौकिकपणा या ओव्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. बरंच लांबपर्यंत आहे ते, 36व्या ओवीपर्यंत. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. तेणे कारणे मी बोलेन, त्या कारणानेच मी बोलू शकेन. आणि बोली अरूपाचे रूप दावीन, आणि त्या बोलण्यामध्ये अरूप निराकार परब्रह्म जे आहे, रूप दावीन, त्या परब्रह्माचा आकार मी दाखवीन. म्हणजे त्या निराकार परमात्म्याला आकाराला मी आणीन. कशाच्या माध्यमातून, माझ्या या बोलण्याच्या माध्यमातून. तो अतींद्रिय आहे हे खरं आहे, पण त्याला इंद्रियांकडून मी काय करीन, भोगवीन. इंद्रियांना सुद्धा त्यांच्या या शब्दस्पर्शादी विषयामध्ये मी ब्रह्मदर्शन घडवीन. या 36व्या ओवीपर्यंत, इथपासून कोणत्या, ह्या माझा मराठाची बोलू कौतुके या 14व्या ओवीपासून 36व्या ओवीपर्यंत ज्ञानोबरायांचा प्रचंड आत्मविश्वास आणि आपल्या बोलण्यातला अलौकिकपणा प्रकट झालेला आपल्याला दिसून येतो. हे पहा, ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत, त्यांच्या अगोदर या अध्यात्म ग्रंथांची रचना शक्यतो संस्कृत भाषेतच होत असलेली आपल्याला दिसून येते. असं सांगतात की आद्य कवी मुकुंदराज यांनी मराठीमध्ये 2 ग्रंथ, ते छोटेखानी वेदांताचेच आहेत, ते रचलेले ज्ञानोबरायांच्या काही काळ अगोदर असे आढळतात. मराठी भाषेचे अभ्यासक जे लोक आहेत त्यांच्या मतानुसार. म्हणून मी म्हटलं बहुतेक उगा अपवादानं दुसऱ्या भाषेत अध्यात्मग्रंथ लिखाण झालेलं आपल्याला आढळेल, पण बहुतेक सगळे ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेले आढळायचे आपल्याला, संस्कृत भाषेमध्ये रचना त्या अध्यात्मग्रंथांची व्हायची. आता मराठी भाषा ज्ञानोबरायांच्या अगोदरच्या काळामध्ये रूढ होती, ही ठीक आहे, मराठी भाषा होती, इतकी संपन्न नसेल. ज्ञानोबरायांच्या उत्तर काळात भाषेला जे वैभव ज्ञानोबरायांमुळं प्राप्त झालं तेवढी जरी नसली तरी देखील भाषा तर होती की नाही, होती, भाषा होती. पण विद्वानांमध्ये संस्कृत भाषेलाच काय होता, मान होता. विद्वानांमध्ये संस्कृत भाषेलाच काय होतं, महत्त्व दिलं जात होतं. त्यामुळं आध्यात्मिक वाङ्मय, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र हे जे संस्कृतमध्ये लिहिलेलं जे वाङ्मय आहे त्याचा लाभ हा सर्वसामान्य जनांना काही होत नव्हता. बरं, संस्कृत जाणणारे आणि विद्वान असलेली मंडळी ही काही सर्वत्रच असतील का, विरळेच, एखादा कोणीतरी. पण बाकीचे जे बहुजन लोक ज्यांची बोली भाषा मराठी आहे आणि संस्कृताशी दुराणवायाने काही राहिलेलं नाही आहे, संबंध राहिलेला नाही आहे, त्यांना त्या शास्त्रांचा लाभ होत नव्हता. मग भगवंतानं या गीतेचा उपदेश ज्या वेळेस केला त्यावेळेस मात्र
संस्कृत भाषा ही सर्वसामान्य जनांचीच काय होती? भाषा होती. आपल्या सगळ्यांचीच भाषा फार प्राचीन काळी कोणती होती? संस्कृत होती. ह्या ज्या बाकीच्या सगळ्या भाषा उद्भवलेल्या आहेत ह्या संस्कृत भाषेतूनच उद्भवलेल्या आहेत. मराठी भाषासुद्धा आणि सगळ्या भाषा त्यांची जननी मूळ कोण आहे? संस्कृत आहे. अपभ्रष्ट रूप धारण करत करत या भाषा काय झाल्या? पुढे निर्माण झाल्या. भगवंतानं ज्यावेळेस तत्त्वज्ञान हे गीतारूपी तत्त्वज्ञान अर्जुनाला सांगितलं त्या काळामध्ये सगळ्यांचीच भाषा कोणती होती? संस्कृत होती. पण ज्यावेळेस ज्ञानोबाराय हे गीतेवर भाष्य करतात किंवा ज्ञानोबारायांचा अवताराचा जो काळ आहे त्या काळात मात्र सगळ्यांची भाषा संस्कृत राहिलेली नव्हती. काळाच्या ओघात ती तशी राहिलेली नव्हती. संस्कृत उद्भव जरी या भाषा असल्या बाकीच्या तरी त्यांची रूप ही विकृत झालेली होती. नवीन नवीन शब्द काय झालेले होते? निर्माण झालेले होते. संस्कृत भाषा ही व्यवहाराची भाषा राहिलेली नव्हती. आणि संस्कृत भाषा ही व्याकरणाच्या नियमानं अतिशय बांधल्या गेलेली असल्यामुळं ती कठीण वाटू लागलेली होती. संस्कृत भाषा जगाशी कळेना. संतांनी सांगितलं ना संस्कृत भाषा जगाला कळत नव्हती. म्हणूनच मग नारायणालाच या ज्ञानोबारायांच्या रूपानं पुन्हा काय व्हावं लागलं? अवतीर्ण व्हावं लागलं. कारण ज्ञानोबाराय सांगतात तिरे संस्कृताची गहने मोडोने शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवी. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने. मराठी शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवी. म्हणजे ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात तिरे संस्कृताची गहने. संस्कृताची ही गहन तिर. म्हणजे आत्ताच आपल्याला संस्कृत गहन वाटते कठीण वाटते असं नाही. तर ज्ञानोबारायांच्या काळात सुद्धा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं संस्कृत भाषा ही कशी होती? गहनच झालेली होती. आता ज्ञानोबाराय तर संस्कृताचे ज्ञानीच होते. आता ते उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. अमृतानुभवाच्या आरंभाला जे 5 श्लोक मंगलाचरण केलेलं आहे ते पाहिल्यानंतर लक्षात येतं ज्ञानोबाराय संस्कृत भाषेचे केवढे मोठे थोर पंडित होते. त्याच्यामध्ये शब्द अलंकार आणि अर्थ अलंकाराने भरलेले ते श्लोक आहेत तिथं कोरलेले आहेत ते अमृतानुभवाचे. म्हणजे ज्ञानोबारायांना संस्कृत भाषा कळत नव्हती म्हणून मराठीत त्यांनी रचना केली ग्रंथांच्या असं नाही. हा सगळा ग्रंथ संस्कृत भाषेत आणि तोही विद्वानांच्या बापालाही न कळणारा असा रचू शकले असते ते. परंतु त्यांना विद्वानांकरता रचायचे नव्हतं ग्रंथ. सर्वसामान्य जनांना ते ज्ञान काय करायचं होतं? उघडं करायचं होतं. ज्ञानोबाराय म्हणतात मी प्राकृत भाषेतच बोलेन मराठी भाषेतच बोलेन पण माझी जी मराठी आहे माझा मराठाची बोल. लक्षात आलं का? कोणाचा? माझा म्हणजे त्यांचा. ते बोलतील तो मराठा बोल. आपणही मराठी बोलतो पण मग आपलं बोललेलं मराठी हे काय अमृताशी पैजा जिंकेल काय? शब्द काय आहे? माझा बोल. पण कसा? माझा मराठाची बोल. माझं मराठीतलं बोलणंच. कौतुके अमृता तेही पैजा जिंके परंतु जरी मराठीत मी बोललो तरी माझं मराठीतलं बोलणं हे गोडीच्या बाबतीमध्ये सहजच त्या अमृताशी सुद्धा केलेल्या पैजेला जिंकू शकेल. हे कौतुके दोन्हीकडे जोडलं तरी काही हरकत नाही. माझा कौतुके मराठाची बोल. माझं कौतुकानं सहज मराठी बोललेलं हे अमृताशी सुद्धा पैज जिंकेल. किंवा माझं मराठी बोललेलं पण कौतुकानं अमृताशीही काय करेल? पैज जिंकेल. अशी रसभरीत अक्षर या ठिकाणी मी काय करील? त्या शब्दांचा मी प्रयोग करील. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा. आपल्या श्रीगुरूंकडं मी हा ग्रंथ रचतो आहे त्या ग्रंथांमध्ये या गोष्टी याव्यात असा आशीर्वाद काय केलेला आहे? मागितलेला आहे ना. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू अलंकारू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाच्या खानी
उघडी देशीच्या अक्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देई सेंग. लक्षात आलं का? किती किती वर्णन तिथं केलेलं आहे. कुतर्काचे सावजे फेडी दर कुठे. लक्षात आलं का? हे कुतर्क माझ्या बोलण्यात येऊ देऊ नकोस. लक्ष, याच्यामध्ये नवरस आले पाहिजे, साहित्याच्या खाणीच्या खाणीच आले पाहिजे. साहित्य थोडंफार साहित्य नाही, साहित्य रूपी सोन्याच्या खाणी उघडवी देशीच्या अक्षोणी. या देशी रूपी भाषेच्या या भूमीमध्ये साहित्य रूपी सोन्याच्या काय करा, खाणी उघडा. सोन्याच्या खाणी, साहित्य रूपी सोन्याच्या खाणी. अशी श्रीगुरूंकडं मागणी केलेली आहे. मागणी केलेली आहे म्हणजेच या ग्रंथांमध्ये ते तसं प्रत्यक्ष काय केलेलं आहे, ज्ञानोबरायांनी आणलेलं आहे. म्हणून तर ज्ञानेश्वरीचा अर्थ कळो की न कळो, वाचन करताना जो आनंद प्राप्त होतो तो त्या शब्दांच्या सामर्थ्यानं प्राप्त होतो. म्हणून तर ते म्हटले येर लोक वाक्चातुरी होईल सुखिया. त्या अधिकारी असोत की नसोत, अधिकारी असेल तर तात्काळ मुक्त. तैसा प्रबंध हा श्रवणी लागत खेवो समाधी. आणि ज्ञानोबराय म्हणतात हा प्रबंध जो आहे, ज्ञानेश्वरी रूपी हा प्रबंध, हा ग्रंथ आम्ही असा रचलेला आहे की जो अधिकारी आहे त्याच्या कानावर हे शब्द पडले की तैसा प्रबंध हा श्रवणी लागत खेवो, कानावर पडल्या क्षणी समाधी. आणि खेचराची आई म्हणा आणि सात्विकाचा पाना. श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. सुमन, चांगल्या मनाचा, निर्मळ मनाचा असा अधिकारी जर कोणी असेल तर श्रवणा सवे समाधी जोडे. ऐकल्याबरोबर त्याला समाधी काय होईल, निर्विकल्प समाधीला काय होईल, तो प्राप्त होईल. आणि जर अधिकारी नसेल तो कसा असेल, खेचर असेल. खेचर तर खेचराच्या ही मना आणि सात्विकाचा पाना. त्याच्या मनाला सुद्धा सात्विक वृत्तीचा पाना फोडण्याचं सामर्थ्य या ग्रंथात आहे. म्हणजे आमच्या शब्दात आहे, म्हणजे आमच्या मराठी बोलण्यात आहे. पण ते मराठी बोल आम्ही असे बोलू की त्या गोडीच्या बाबतीमध्ये, माधुर्याच्या बाबतीमध्ये हे अमृताशी सुद्धा पैज जिंकतील अशा तऱ्हेचे शब्द, रस अलंकार युक्त शब्द आम्ही काय करू, यामध्ये योजू. त्या शब्दांची काय करू, योजना करू. हे पहा, नवरसी भरवी सागरू म्हटलेलं आहे. नवरसांचा उपयोग ज्ञानोबराय करणार आहेत. सगळ्या रसांचा उपयोग ज्ञानोबरायांनी केलेला आहे. अगदी शृंगार रसाचा देखील काय केला आहे, उपयोग केलेला आहे. पण काव्यशास्त्रकार शृंगार रसाला काव्याचा आत्मा मानतात, प्रधान मानतात. ज्ञानोबरायांनी शांत रसाला प्राधान्य दिलेलं आहे. होईल अशा शांत रसाची योजना आम्ही काय करणार आहोत. इथं अद्भुत रस सुद्धा आहे, हास्यरस सुद्धा आहे. ज्ञानोबरायांनी हास्यरसाचं सुद्धा काय केलं आहे, अद्भुत कारुण्य बिभत्स सगळ्या रसांचा काय केलेला आहे इथं उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. आता हे जे बाकीचे साहित्य आहेत, काव्य आहेत, मोठमोठे महाकाव्य का असे ना, व त्यांनी शृंगार रसाला प्राधान्य दिलेलं आहे. ज्ञानोबरायांनी आध्यात्मिक काव्याचा स्थायी भाव शांतरस मानलेला आहे. लक्षात आलं का? शांतरस म्हणजे याचं जर पठन कोणी करील तर तो वैराग्याला काय होईल, प्राप्त होईल. समाधी सुखाला काय होईल, तो प्राप्त होईल. रस अलंकाराचा या ठिकाणी काय केला आहे, उपयोग केलेला आहे. अनेक प्रकारचे दृष्टांत, अनेक प्रकारच्या उपमा यामध्ये ज्ञानोबरायांनी दिलेले आपल्याला आढळून येतील. 3,500 ते 4,000 दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेले आपल्याला दिसून येतात. जयाची या बरवेपणी की जे 18 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयणी विसावा जगी. शांतरस कसा आहे हे सांगताना त्यांनी सांगितलं, जयाची या बरवेपणी, तो एवढा श्रेष्ठ आहे, एवढा चांगला आहे की जे 18 रसांची ओवाळणी, बाकीचे 8 रस त्याच्यावरून काय करावेत, ओवाळून टाकावेत. जो सज्जनाची आयणी विसावा जगी, या जगामध्ये सज्जनांच्या बुद्धीचं विश्रांती स्थान असलेला तो शांत रस, तो शांतूची अभिनवेल ते परियसा मराठे बोल. तो शांत रसच जिथं प्रकट होईल असे मराठी बोल
मराठी शब्द माझे काय करा ऐका. आणि जरी मराठी असली तरी ते उथळ नाहीत जे समुद्राहुनी खोल अर्थ भरितो. लक्षात आलं का? आहेत मराठी, लक्षात आलं, भले संस्कृत नाहीत, मराठी भाषा प्राकृत भाषा, पण त्या प्राकृत भाषेतून त्या शांत रसाला मी असं अभिव्यक्त करील ते शब्द तुम्ही ऐका. ते सामान्य नाहीत जे समुद्राहुनी खोल अर्थ भरित. समुद्रापेक्षा खोल अर्थाच्या बाबतीत म्हणजे माझ्या शब्दांचा अर्थ इतका सखोल असेल, समुद्रापेक्षा खोल असेल. तुम्ही त्यामध्ये जेवढी जेवढी बुडी द्याल तेवढे तेवढे रत्न तुमच्या हाताशी लागतील. हे रत्न काढणारे समुद्रात जेवढे तळाशी जातात तेवढे रत्न त्यांना काय होतात, प्राप्त होतात. तसं ज्ञानेश्वरीच्या अर्थाचा जेवढा आपण विचार करत जाऊ तो अर्थ समुद्राहूनही अधिक खोल असल्यामुळं तेवढे तेवढे रत्न आपल्या हाती लागतील. म्हणून एकदा त्याचा अर्थ पाहिला की जो आनंद होईल, दुसऱ्या वेळेस अर्थ पाहत असताना त्यापेक्षा अधिक काय होईल, आनंद होईल. तिसऱ्या वेळेस तो अर्थ जाणून घेताना त्यापेक्षा देखील काय होईल, अधिक आनंद होईल. कारण वेगळाच अर्थ प्रत्येक वेळेस आपल्याला काय होणार, त्यातून प्राप्त होणार. माझा मराठाची बोल कौतुकी, मराठाची च जोडलेलं आहे. म्हणजे जरी मराठीत बोललो तरी देखील गोडीच्या बाबतीत कमी नाही आहे. संस्कृत भाषा देव भाषा, आर्षवाणी ऋषींची भाषा, देवांची भाषा, ठीक आहे, तिच्यात माधुर्य आहे, गोडी आहे, मान्य आहे, आणि मी मराठीच बोलणार आहे. पण या मराठी शब्दांमध्ये सुद्धा एवढी गोडी माधुर्य असणार आहे की अमृतासोबत जर पैज लावली माधुर्याच्या गोडीच्या बाबतीत, तर मी बोललेली मराठी भाषा ही त्या अमृताशी सुद्धा लीलेनं सहज काय करील, पैज जिंकेल. ऐशी अक्षरे रसिके मेळवील, अशी रसभरीत अक्षर त्या शब्दांची योजना मी यामध्ये करणार आहे. प्रतिज्ञा केलेली आहे, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केलेली आहे. नुसदीची शांती कथा आणि जेल कीर वाकपथा, जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. नुसदीची शांती कथा आणि जेल कीर वाकपथा, आमच्या वाणीच्या मार्गावर ही नुसतीच शांती कथा आम्ही आणणार आहोत. पण ती एवढी अलंकारपूर्ण असणार आहे की जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी, शृंगार रसाच्या माथ्यावर पाय ठेवील अशा शांत रसाची अभिव्यक्ती आम्ही या आमच्या अक्षरातून करणार आहोत. ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. आता आम्ही जे शब्द वापरणार आहोत, जे अक्षर योजणार आहोत, ते अक्षर किती कोवळे आहेत, त्या कोवळिकेच्या मानानं या गायनातील वेगवेगळे जे रंग आहेत, राग आहेत, त्या रागांचे स्वर देखील कमी पडावेत. इतक्या कोमल शब्दांची योजना मी इथं करणार आहोत. पुन्हा फुलांचा जो सुगंध आहे, त्या फुलांच्या सुगंधाचं आकर्षण या माझ्या शब्दाच्या आकर्षणानं मोडून जाईल. लक्षात आलं का? त्या फुलांच्या सुगंधाचं आकर्षण राहणार नाही ज्यावेळेस मी ह्या शब्दांची काय करील, योजना करील. पुन्हा त्या शब्दामध्ये जो रसाळपणा असेल, त्या रसाळपणाने जणू काही कानाला काय होतील, जिभा निघतील. लक्षात आलं का? ते शब्द कानावर पडत असताना त्या कानालाच जिभा फुटतील आणि त्या कानाला फुटलेल्या जिभा आमच्या शब्दातील रस काय करतील, त्या रसाचा आस्वाद घेतील. पुन्हा या शब्दांचा आस्वाद घेण्याविषयी आणि या शब्दांवर आमचा हक्क आहे असं सांगण्याकरिता सगळ्या इंद्रियांचं एकमेकामध्ये भांडण लागेल. लक्षात आलं का? तो कान म्हणेल शब्द आमचा काय आहे, विषय आहे. जिवा म्हणेल नाही नाही, हे रसरूप असल्यामुळं रस तर आमचा, आमच्या मालकीचा आहे. नाक म्हणेल नाही, त्याला तर सुगंध असल्यामुळं तो आमचा आहे. नाक आपला हक्क सांगेल. अशा सुंदर शब्दांची योजना ज्ञानोबराय करतील, पुढं वर्णन करणार आहेत. अगदी मी सांगितलं त्याप्रमाणे 36व्या ओवीपर्यंत. आणि मग त्यानंतर ऐका यशश्री अवदार्य ही उभी होऊन म्हणून तो भगवंतू
आणि लगेच मग या अध्यायाला म्हणजे भगवंत जे बोलले त्या वचनांना सुरुवात होणार आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज. शांतीब्रह्म एकनाथ महाराज. गुरुवर्य वंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. तीनच